नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामीवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि मी स्वतः अनुभव घेतला आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे. तुम्ही पण विश्वास ठेवला तर तुम्हाला पण नक्कीच अनुभव येईल. ऐका मग आता ही कथा. ही गोष्ट आहे अमोल नावाच्या तरुणाची. अमोलची आई गेली 3 वर्ष आजारी होती. डॉक्टर, औषध, उपचार सगळं करून काही फरक पडत नव्हता. घरात सतत तणाव, रुग्णाची धावपळ, आर्थिक अडचणी. अमोल जवळजवळ खचून गेला होता. एका रात्री तो रडत रडत अंगणात बसला होता. चंद्रप्रकाश पांढरा पडला होता आणि तो स्वामी स्वामी समर्थाचा फोटो हातात घेऊन म्हणाला, स्वामी खरंच तुम्ही आहात तर माझ्या आईला वाचवा. किमान थोडा आधार देऊन मला दाखवा तुम्ही आहात. आणि पुढचे जे घडले ते आजही अमोल विसरू शकत नाही. रात्री 2 वाजेच्या सुमारात अमोलला झोप लागली आणि त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात एक मोठे, सावळे, तेजस्वी रूप त्यांच्यासमोर उभे होते. पांढरा पिवळा झब्जा, मोठी जडा, कपाळावर अगदी तांबूस तेज आणि डोळ्यावर अपार करुणा. ते म्हणाले, घाबरू नकोस, तुझ्या आईचं रक्षण माझ्याकडे आहे. उद्या सकाळी तिला पाणी देताना ओंकार जप कर, बाकी मी करतो. अमोल घाबरून उठला, पण स्वप्न इतकं खऱ्यासारखं होतं की त्याचं पूर्ण शरीर हादरलं. सकाळी उठल्यावर त्याने जसं स्वामींनी सांगितलं तसं ओंकाराचा जप करून आईला पाणी दिलं. त्यानंतर सातत्याने 3 दिवस तो करत राहिला आणि आश्चर्य म्हणजे 3ऱ्या दिवसापासून तिची तब्येत झपाट्याने सुधारायला लागली. डॉक्टरांनी सांगितले, हे चमत्कारासारखं आहे. आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याला वैद्यकीय दृष्ट्या कारण सांगू शकत नाही. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला आठवला तो स्वप्नातील आवाज, घाबरू नको, मी आहे. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत अमोल रोज स्वामींच्या नावाने दिवा लावतो, कारण त्याला माहिती आहे स्वामी समर्थ अजूनही जिवंत आहे, जागृत आहे आणि भक्ताच्या हाकेला धावून येतात. मित्रांनो, स्वामी समर्थांना फक्त एक हाक पुरेशी असते. भक्तांचा आवाज जेव्हा मनापासून निघतो तेव्हा स्वामी त्याला कधीच रिकाम्या हाती परत पाठवत नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या घरातील स्वामीचं कृपा आशीर्वाद नक्की उतरेल. अशा स्वामी समर्थाच्या अनुभवासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय श्री स्वामी समर्थ.